एक नंबर. अरे ती पाळणार रे, तू किती काय कर आता. पप्पी देतो, पप्पी देतो. डोळे कसे आहेत त्याचे. तर मग आज 10 मार्च 2024 खूप दिवसांनी आलोय आज आपण फार्म हाऊसवर. मग आता असा प्लॅन झालेला आहे आपला की विहिरीवर पोहायला जायचं. खूप दिवस झालं पोहलो नव्हतो. स्विमिंग टँकला पोहायला मजा नाही, पण विहिरीत पोहण्याची मजा आहे ना ती वेगळीच आहे. तर मी दाखवतो तुम्हाला, थोडे व्हिडिओ शेअर करतो. आपण विहिरीत कसं पोहणार आहे, कशा उड्या मारणार आहे, सूर कसा मारणार आहे, मुटका कसा मारणार आहे, सगळं पाहूयात आपण. तर चला मग जाऊ. ऊन भरपूर आहे इकडं. शहरात ऊन जाणवत नाही, पण जसं गावाकडच्या साईडला आलं म्हणजे खेड्या भागात थोडं तर आपल्याला उन्हाच्या झाडा खूप लागतात. पण भारी वाटतं खूप दिवसांनी आल्यानंतर. मासे बघू आपण आहेत का खाली. हां, पाहुण्यासाठी मोटर बंद केली, फ्यूज काढले, लाईट बंद केली आणि आतमध्ये बघतोय तर आपल्याला हे दिसतंय. बघितलं का कसं आहे. काय म्हणतात गाय याला? धामीन म्हणतात याला. धामीन विषारी असतं काय? आता कसं पाहायचं. जाऊ का, पाहू का, पाहू का, पाहू का म्हणलं, पाहू का. मला असं वाटतंय सापांनी मासे खाण्यासाठी उडी मारली असे विहिरीत. दादांनी विहिरीत सोडले ते मासे, चिलापी मासे सोडायचे. तुम्ही बघू शकता साप विहिरीला राऊंड मारत मारत आता पायऱ्यांच्या साईडला येऊन थांबायला लागलाय. लय सुपर आहे राव ती. हा मध्ये ठेवा मध्ये. अरे पार खाली गेलं ते. थोड्या वेळाने म्हणलं सापाला वर काढावं म्हणून खाली उतरलो. सापाला बघितलं आणि परत वर आलो. त्याच्यात गुतलं की ते वर येत असन, खाली सोडायचं रशीने आहे ना. त्या साईडला जायला लागेल का काका. तिकडे गेली तिकडे. त्या अयो ह्या साईडला आलं ते. अरे ती पाळणार रे, तू किती काय कर आता. हा आली आली. तिथंच थांबा आता, तिथंच थांबा काका. ती चढन त्याच्यावर चढन आता. राहू दे, मासे बिशे खाल्ले. माशामुळे गेली काय? राहू दे राहू दे राहू दे. माशांमुळे गेली. हा माशामुळे गेली ती असं वाटतंय. ती चढलं पाहिजे त्याच्यावर पण. कुठे गेली? पचका आला नाही ती निघली मग काय नाही पाहिलं. हा हळू. हा उचला उचला आता, आता उचला उचला उचला. पडन 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 पडन. फेका. हा अंगाशी एक नंबर. मस्त रे. तुम्ही बघितले असेल तो साप आम्ही कसा काढला. त्याला आपल्या मराठी भाषेत धामण म्हणतात मे बी. आणि त्याचं नाव काहीतरी मी गुगलवर सर्च केलं. नॉन वेनम साप आहे तो, म्हणजे विषारी नाही आहे. पण साप बघितलं थोडी तर भीती वाटतेच मनातल्या मनात. शिवडे बिबट्या आहे बरं का आतमध्ये. बिबट्या माहिती ना कसा असतो.
आपला बिबट्या माहिती ना आपल्या ऊसातला हा बिबट्या होय आपला. तो राजा आहे आपला राजा. चल राजा. इकडं महा कांदा आहे आणि इकडं ऊस आहे ना. इकडं ऊस वरती ऊस वरती ऊस इकडं ऊस आणि भुईमुग आहे ना. भुईमुग लावलाय ना इथं. भाजी लावली. भाजी नाही येडे भुईमुग आहे. चल भुईमुग म्हणजे माहिती ना काय. शेंगा. तुम्ही कुठं लावल्यात. तू तर इकडेच आहे दिवसभर. तू गेली नाही का तुझ्या शेताला पाणी द्यायला होय ग. पप्पा नाही. पप्पा गेले ना बामुतला. पप्पा मला पैसे मारले. पप्पाला पाणी द्यायला लावती होय. तू नाही पाणी देत का होय. तो राजा राजा आपल्या बरोबर पाणी धरायला आलाय का. पाणी धरायला आलाय. तुझ्या मम्मी वाणी काम करतो. बघ नको हात लाव त्याला. चावायचं बिवायचं ते तुला. चल राजा. तुला पप्पी देऊ काय. पप्पी देतो. पप्पी देतो. डोळे कसे आहेत त्याचे. डोळे कसे आहेत. हा जावा पुढे तुम्ही. राजा कसं येतोय. तो पण बघतोय कॅमेऱ्यात बघतोय. आपल्या शेतावर सनसेट पॉइंट सुद्धा आहे. तुम्ही बघू शकता. पाहू शकता सूर्यास्त होताना. तो आता तसाच खाली जाईल.